नित्य स्वामी दर्शन 9 जानेवारी. श्री गुरुदेव दत्त. लाकूड तोड्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंद अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. स्वामींनी लाकूड तोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. त्या दिव्य स्पर्शाने लाकूड तोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. स्वामींनी त्याला उठवले, त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. लाकूड तोड्याच्या आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता. त्याला आपले मागले जन्म आपोआप आठवायला लागले. अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गोंडस हरिण होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रय उभे आहेत याची लाकूड तोड्याला क्षणात जाणीव झाली. त्रिमुखी श्री दत्त एकमुखी होऊन देवस्वरूपात उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूड तोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रयांच्या चरणांना पाडसाने जणू हरिणीला बिलगावे तसा बिलगला. त्या अंधारमाखल्या गडद अरण्यात कोटी कोटी सूर्याचा प्रकाश चंद्रशांती घेऊन पसरला होता. स्वामींनी त्या लाकूड तोड्याला गाढ आलिंगन दिले. लाकूड तोड्या स्वामींकडे एकटक पाहत होता. त्याच्या मोक्षाचा क्षण जवळ आला होता. स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले. दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ. लाकूड तोड्याला त्या अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळला. तो स्वामींकडे पाहतच राहिला. त्याच्या लक्षात आले, स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मानवी आयुष्य हा आपल्या परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे. कसे ते तुम्ही जरा लक्षात घ्या. एक साधा लाकूड तोड्या, परंतु त्याला श्री दत्तात्रयांचे साक्षात दर्शन झाले. स्वामी समर्थ त्यांच्यासमोर दिव्य रूपात प्रकट झाले. आपल्यासमोर एकमुखी श्री दत्त उभे आहेत आणि त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या सर्व पूर्वस्मृती जाग्या झाल्या आहेत ह्याचे भान त्याला आले. आपली कुऱ्हाड वारुळावरून पडली आणि देवाची समाधी भंग पावली तरी देवाने त्वरेने आपल्याला सांभाळून घेतले, पाठीशी घातले. हा लाकूड तोड्या जन्मोजन्मी स्वामी भक्त होता. अनेक जन्मांची स्वामी सेवा या जन्मी फळाला आली होती. तो मोक्षाचा प्रवास झाला होता. स्वामींनी या आपल्या लाडक्या भक्ताला अभय आशीर्वाद दिला होता. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या अखंड नामजपात राहा. स्वामी तुमचा सांभाळ करतील. प्रपंच सुख तुम्हाला भरभरून देतील आणि तुमच्या दुःख क्षणांना आपल्या शाश्वत ओंजळीत घेतील. फक्त एकच करा, स्वामींच्या विचारात राहा. अखंड नामस्मरणात दंग राहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.